नमो बुद्धाय सर्वांना. सर्वप्रथम आम्ही यंग टीम जो जुळलो आहोत. आम्ही झान मॉनेस्ट्रीला आम्ही सगळेजण भेटलो. तिथून आमची टीम सगळी तयार झालेली आहे आणि आम्ही स्पेशल लहान मुलं प्लस पालक यांच्याकरिता सोशल मीडिया अवेअरनेस हा आमचा टॉपिक आहे. मग याच्यामध्ये आमचे 4-5 सब टॉपिक्स आहे, त्याच्यावर आम्ही बोलणार आहोत. साधू साधू साधू. त्यानंतर निखिल आहे. निखिल पिल्लेवार. निखिल, तू जर ऑन होऊ शकत असेल तर तू तुझा परिचय देऊ शकतो. निखिल. हॅलो, मी निखिल. मी IT सेक्टर मध्ये आहे आणि मी सोशल मीडिया अवेअरनेस या विषयावर बोलणार आहे. साधू 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 साधू. आणि अजून आपल्या ग्रुपचे मंदार आहे, जे सर आता थायलंडला जाण्याच्या तयारीमध्ये आहे, म्हणून ते जसं त्यांना वेळ मिळेल ते ग्रुपला ऍड होतील. त्याच्यानंतर आहे कौस्तुभ, जे सर ते अमेरिकेला राहतात. जसं त्यांना पण शक्य होईल ह्या सेक्शनला जोडण्याचा प्रयत्न ते करणार आहे. ते जसे ऍड होतील तसे मी त्यांचाही परिचय करून देईल. त्यानंतर आहे अजून दुसरा एक कौस्तुभ आहे, तो पण ऍड होईल. एक आहे प्रतीक, तो सुद्धा लवकरच ऍड होईल. जसे ते सगळेजण हे यंग टीम जशी जशी ऍड होईल मी तुमच्या सगळ्यांची परिचय लास्टला करून देईल. आपण आपल्या सेक्शनला सुरुवात करूया. खूप आनंदाची गोष्ट आहे की आजच्या यंग मुलांमध्ये धम्म पण आहे. आजकाल प्रॅक्टिकल कसं जगायचं हे सगळं आहे आणि ते एक पाऊल आपण टाकत आहोत. तर सगळ्यांनी ट्राय करायचं आहे की सगळ्या मुलांना ऍड करायचं, सगळ्या पालकांना ऍड करायचं आहे. मी विनंती करते नुपूरला की नुपूर तुझं सेक्शन सुरू करावं आणि निखिल समोर तू कंटिन्यू मग निखिलला सांग कधी करायचं. ओके ओके ओके. रेखा मॅम, रेकॉर्डिंग करा नुपूरने सुरुवात केली की. तर आपण आज सोशल मीडिया अवेअरनेसवर बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर त्याच्यातला आपला पहिला टॉपिक आहे क्राईम थ्रू सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. म्हणजे आता जे इंटरनेटचं युग आहे, सगळेजण मोबाईल वापरतात, इंटरनेट वापरतात, पण त्याच्या थ्रू चुकीच्या गोष्टी सुद्धा खूप काही घडत असतात. क्राईम फक्त छोट्या मुलांसोबत नाही तर हे मोठ्यांसोबत सुद्धा घडत असतात. आताच हल्ली एक केस झालेली आहे, जी एक वयस्कर महिला आहे, जिला डिजिटल अरेस्ट करण्यात येईल असं तिला धमकावल्या गेलं आणि भीती दाखवल्या गेली. वेगवेगळ्या प्रकारचे तिचे कॉन्टॅक्ट नंबर घेऊन तिला म्हणजे धमकवण्यात आलं की तुला अरेस्ट करण्यात येईल वगैरे म्हणून. तर अशा प्रकारचं गुन्हे आजकाल घडत आहेत आणि तेच लहान मुलांना तर वेगवेगळ्या प्रकारचं गुन्हे होत आहेत. जसं की ते लहान मुलं आजकाल रील्स बघतात. आजकाल इंस्टाग्रामवर खूप फॅड चाललाय हल्ली रील्स बघण्याचं आणि व्हॉट्सअपवर सुद्धा ते असतात आणि सोबतच ते खूप सारे गेम्स सुद्धा खेळतात. गेम्समध्ये काय असते, त्यांना एक विशिष्ट प्रकारचं टास्क दिले जाते की तुम्ही हे टास्क कंप्लीट करा. मग ते कंप्लीट करत करत गेल्यानंतर शेवटी एक असं टास्क दिल्या जाते की ते भीतीदायक असते. तुम्हाला त्याच्यामधून भीती निर्माण करतात की एक तर तू माडीवरून उडी मार किंवा मग तू असं काहीतरी कर. तर असे बरेचसे गुन्हे घडलेले आहेत. तर माझं असं सजेशन राहील की जसं लहान मुलं राहिले तर त्यांनी सर्वात पहिले आपल्या पालकांना सांगावं असं काही होत असेल तर, आणि पालकांचं सुद्धा लक्ष असावं मुलांकडे की तो काय करतोय नेमकं सोशल मीडियावर. आणि सोशल मीडिया जेवढा चांगला आहे तेवढा वाईट सुद्धा आहे. तर असे काही प्रकारचे गुन्हे होत असतात आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, जे लहान मुलं सांगू सुद्धा शकत नाही पालकांना. भीतीपोटी ते सांगत नाही, त्याच्यामुळे ते घाबरून बसतात आणि नको ते मग पाऊल उचलतात. तर त्याच्यामुळे मग तो गुन्हा घडून बसतो. तर हे क्राईम थ्रू सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, आणि याच्यामध्ये खूप डीप जायचं म्हटलं तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे क्राईम्स होतात. मोठ्या लेवलला सुद्धा क्राईम्स होतात आणि मोठ्यांना पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व केल्या जाते. मोठ्यांना पण कधी काही सुचत नाही किंवा ते समजत नसल्यामुळे, सोशल मीडियाचं तेवढं अवेअरनेस नसल्यामुळे ते बळी पडतात आणि मग नको ते होऊन बसते. तर हे क्राईम मध्ये येतं.
तसाच आपला सेकंड टॉपिक आहे सोशल इन्फ्लुएन्स ऑन सोशल मीडिया, रॉंग इन्फ्लुएन्स ऑन सोशल मीडिया. म्हणजे सोशल मीडियावर कसं ते तुम्हाला त्यांच्या लिंक थ्रू बळी पाडतात की तुम्ही हे लिंकलाच ओपन करा म्हणून. तुम्हाला ते आमिष दाखवतात वेगवेगळ्या प्रकारचं खेळण्या थ्रू किंवा वेबसाईट थ्रू. तुम्ही अनेक वेबसाईट यूज करत असतात, तर ते तुम्हाला सोशल मीडियावर असं तुमच्या माइंडमध्ये ते बिंबवल्या जाते की हां, हे चांगल्यासाठी असेल बाबा. पण आपण तेव्हा 2 मिनिटं स्तब्ध राहून विचारत नाही स्वतःला की हे फ्रॉड तर नसणार ना, हे तपासून पाहायचं स्वतःला. हेच त्याच्यावरचं एक सोल्युशन आहे की तुम्ही त्याच्यापासून वाचू शकता आणि चांगल्या प्रकारे मोबाईल सुद्धा यूज करू शकता. प्रत्येक वेळेस तुम्हाला ते तपासून पाहायचं आहे 2 मिनिट स्तब्ध राहून की हे जी काही इन्फॉर्मेशन आलेली आहे किंवा जे काही लिंक आपल्या व्हॉट्सअपवर किंवा ईमेल्सवर किंवा जिथे कुठे प्लॅटफॉर्म्सवर आलेली आहे, तर तिथे तुम्हाला एकदा चेक करून पाहिजे की ती चुकीची आहे की बरोबर आहे, ही माझ्या फायद्याची आहे का. सर्वात पहिले तर हा क्वेश्चन करायचा आहे की कोणी आपल्याला फ्रॉड करण्यासाठी तर ही लिंक तर नाही पाठवलेली आहे, हे तपासून पाहायची आहे अगोदर. देन त्याच्यानंतरच त्याच्यावर क्लिक करून बघायचं आहे. तसंच याच्यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे तुम्हाला सध्या आता पॉलिटिकल व्ह्यू म्हणा किंवा अनेक प्रकारचं इन्फ्लुएन्सिंग होत असतात. तुम्हाला ते माइंड अटॅकिंग पण असते. त्याच्यामध्ये तुमच्या माइंडवर सुद्धा ते वर्क करतात. माइंड कंट्रोलिंग त्यांचा एक मेन उद्देश असतो की ह्युमन ब्रेनवर त्यांचा माइंड कंट्रोलिंग कसा होणार, ते कसे तुम्हाला कंट्रोल करू शकणार. तर तुमच्या ते इमोशन्स सोबत सुद्धा खेळत असतात की त्यांनी जर इन्फ्लुएन्स केलं तुम्हाला, एकदा तुमच्या माइंडवर एकदा कंट्रोल मिळवला, तर ते जसे बोलतील, ते जसे गाईड करतील तसंच तुम्ही करत जाणार. याला हिप्नोटायझिंग सुद्धा म्हणतात. तर हिप्नोटायझिंगनुसार तुम्ही काहीही कराल, ते वाटेल ते म्हणेल ते कराल. तर हे रॉंग इन्फ्लुएन्सिंगमध्ये येतं हे सोशल मीडियावर. आणि तिसरा टॉपिक आहे ब्रेन फॉग. ब्रेन फॉग म्हणजे तुमच्या ब्रेन्समध्ये खूप सारे लेयर्स असतात आणि त्या सोशल मीडिया थ्रू तुमचा ब्रेनवर इतका त्याचा इफेक्ट होतो की तुमची विचार करण्याची शक्तीच हिरावून घेतल्या जाते. एक क्षण असा येतो की तुम्हाला वाटतं की हे जे काही दाखवल्या जाते आपल्याला, जे काही आपण बघतो आहे, जे काही ते आपल्याला दाखवतात आहे सोशल मीडियावर, जे काही आपण यूट्यूबवर बघतो, अनेक प्लॅटफॉर्मवर बघतो, तर ते खरंच आहे. तर ते एक दिखावा, त्याला होलोग्राफिक प्रोजेक्शन म्हणतात. ते तुम्हाला असं प्रकट करतात की हे सत्यताच आहे, पण हे सत्यता नसून हे स्वप्नाची दुनिया ॲक्च्युली आहे. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे ते इम्प्लेंट करून तुमच्या ब्रेनवर, तुमच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सी सोबत ते खेळत असतात आणि त्याच्यामुळे तुमचे इमोशन प्रॉब्लेम सुद्धा होतात. त्याच्यामुळे जर तुम्ही इमोशनली आणि तुमच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सी जर डिस्टर्ब झाल्या, तर तुम्हाला एन्झायटी आणि पॅनिक सारखे मोठे मोठे प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. आणि त्याच्यासाठी फक्त एकच उपाय आहे, क्षण न क्षण सजग राहणे आणि स्वला विचारणे की हे खरंच आपण जे बघतो आहे हे योग्य आहे का, हे बरोबर आहे का, हे चुकीचं आहे का. हे स्वतःच्या प्रॅक्टिसनेच तुम्हाला कळणार आहे, कोणी तुम्हाला येऊन हे सांगणार नाही आहे. आणि सोशल मीडियावर तर तुम्हाला असं इन्फ्लुएन्स केलं जाईल की हे सगळं बरोबरच आहे, हे सगळं स्वप्नाची दुनिया खरीच वाटायला लागतं. जसं 3Dचे गॉगल्स तुम्ही लावून जे मूवी बघता ना, तशा टाईप ते केल्या जातं की एखादी व्हिडिओ किंवा एखादी रील म्हणा, त्याच्यामध्ये ते असं टाकल्या जाते की तुम्हाला ते एकदम खरंच वाटावं. तर हे सगळं ब्रेन फॉगमध्ये येतं. आणि त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इफेक्ट सुद्धा आहेत. पॉझिटिव्ह इफेक्ट कसे काय, तर पॉझिटिव्ह इफेक्ट जसं पहिले आपल्याला कॉन्टॅक्ट करायसाठी खूप अडचण येत होती एकमेकाला. आज जर एक व्यक्ती एका गावात असेल आणि दुसरा व्यक्ती दुसऱ्या गावात असेल, तर आपण इझिली विदिन अ सेकंड त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो. विदिन अ सेकंड आपण माहिती सेंड करू शकतो, एखादी डॉक्युमेंट सेंड करू शकतो, एखादी तुम्ही सेशन घेऊ शकता एज्युकेशन वाईज.
तर तेवढ्यापुरतं ठीक आहे, ओके आहे, तेवढ्यापुरतं पॉझिटिव्ह इफेक्ट आहे. परंतु 90 to 95% त्याचे धोकेच आहेत. फक्त 5% त्याचे पॉझिटिव्ह आहे. पण त्या पॉझिटिव्हलाही बघत असताना तुम्हाला निगेटिव्हला सुद्धा बघायचं आहे. आपण फक्त एकाच मार्गाने नाही चालू शकत, तर त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही इफेक्ट सुद्धा असतात. तर आजकाल मुलांना अजून सांगायचं झालं मुलांसाठी, तर मुलं सोशल मीडियावर खूप असतात. ते तासनतास स्क्रीन टाइम मध्ये असते, तर त्यांचे डोळ्यांचे प्रॉब्लेम प्लस शारीरिक प्रॉब्लेम सुद्धा त्यांचे वाढलेले आहेत. ब्रेन सोबत त्यांची फ्लेक्झिबिलिटी राहिली नाही. पहिले मैदानी गेम खेळायचे लहान मुलं, तर त्यांची शारीरिक फिजिकल स्ट्रेंथ पण खूप चांगली असायची. पण आता पूर्ण वेळ त्यांचा स्क्रीन आणि मोबाईलवर जात असल्यामुळे त्यांची शारीरिक क्षमता सुद्धा कमी कमी होत आहे, त्याच्यासोबत ब्रेनची सुद्धा. कारण आपण जर 1 तासाच्या वर जरी मोबाईल हातात घेऊन बघितला ना, तर तुमचा ब्रेनला असं वाटायला लागतं नको, तो मोबाईल नको आता. म्हणजे त्यालाच ते ब्रेन फॉग म्हणतात, की ते पूर्ण जाळं आणि त्याचे जे व्हायब्रेशन आहे मोबाईलचे हानिकारक, ते तुमच्या ब्रेनवर हावी होत असतात. आणि त्याच्यामुळे तुमची ब्रेनची जी फ्रिक्वेन्सी आहे, जी तरंगे म्हणतात, त्याला डिस्टर्ब होऊन तुमचे अनेक प्रॉब्लेम वाढतात. झोपेचे प्रॉब्लेम सुद्धा वाढत आहे याच्यामुळे, कंटिन्यू इंटरनेट चालू असल्यामुळे. तर जेव्हा माझं असं त्याच्यावर सोल्युशन राहील, की जेव्हा तुम्ही झोपता, तर झोपत असताना आपलं इंटरनेट मोबाईलचे बंद करूनच झोपायला पाहिजे. कारण की मोबाईल तुम्हाला असं वाटत असेल की काहीच नाही, पण मोबाईल तुमचं जे विचार करतो ते सुद्धा ऑफ असताना सुद्धा तुमचे विचार ऐकत असतो. आणि त्यालाच ते माइंड कंट्रोलिंग गेम म्हणतात. त्यांचा उद्देशच हे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा, की मानव ब्रेनला कंट्रोल करणे आणि स्वतः म्हणजे मानव ब्रेनला कंट्रोल करून ते रोबोटिक बनवणे, हाच त्यांचा उद्देश असल्यामुळे AI सिस्टमचा. त्याच्यामुळे आपल्याला आता अवेअरनेस राहणे खूप आवश्यक आहे. आणि माझा लास्ट टॉपिक आहे इन्फॉर्मेशन वॉर, इट इज अँड चॅनलिंग. इन्फॉर्मेशन वॉर म्हणजे शब्दामध्येच आलं की माहितीचं युद्ध. असं म्हणायला हरकत नाही की आता जे तिसरं महायुद्ध म्हणतो आपण, तर हे डिजिटली आणि इन्फॉर्मेशन वॉरचं युद्ध चालत आहे सध्याच्या स्थितीमध्ये. ते कसं काय, इतकी इन्फॉर्मेशनची बंबार्डिंग होत असते तुमच्या मोबाईलवर, तुमच्या अनेक प्लॅटफॉर्मवर, अनेक सोशल मीडियावर, की तुम्हाला ते कळतच नाही की काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे. ते तुम्ही बघतच जाता, स्क्रॉलिंग करतच जाता, एका पाठोपाठ एक बघतच जाता आणि तुमचे तासनतास त्याच्यामध्ये वेस्ट होत जातात. पण त्याच्यातून निष्पन्न काहीच नाही. ते तुम्हाला कळायला पाहिजे की काय चुकीचं आपण बघतो आहे ते बरोबरच आहे ना. नेहमी स्वतःला क्वेश्चन करायचा, 2 मिनिटं स्तब्ध राहून, की आपण जी काही इन्फॉर्मेशन बघतो आहे ते बरोबर आहे ना, चुकीची तर नाही आहे ना, हे फ्रॉड तर नाही आहे ना, याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे आणि याच्या पाठीमागची सत्यता काय आहे, ते जाणून घेण्याचा प्रयत्न नेहमी करायला पाहिजे. अजून त्याच्यामध्ये जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये इतकी डीप आहे की ते तुमच्या नकळत इमोशनवर कसे अटॅक करतात, इमोशनवर खेळल्या जातात. कारण बघा, जसं तुम्ही एखादी विचार करत असेल आणि त्यावेळेला जर तुमचा मोबाईल चालू असणार किंवा त्याच्यानंतर तुम्ही ऑफ सुद्धा करता, तर तसेच रिलेटेड ॲडव्हर्टाइजमेंट आणि चॅनलिंग तुमच्या मोबाईलमध्ये येतात, तुरंत येतात. तर ते कशामुळे येतात, की ते तुमचं माइंड रीड करत असते. ते जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ते माइंड तुमचं रीड करत असते की तुमच्या माइंडमध्ये काय चालू आहे, आणि तसेच ते तुमच्या माइंडनुसारच ते ॲडव्हर्टाईज तशी देत असतात. आणि मग तुम्हाला वाटते, अरे मी तर हे आता असाच विचार करत होती, माझ्या मनामध्ये तर हेच चाललेलं होतं, आणि मग ते आता एकदम कसं काय त्याच्यावर यूट्यूबवर अँड सगळ्या गुगलवर हे सगळ्या गोष्टी दिसत आहे. तर ते तुमच्या बॅकअपमध्ये जेव्हा तुमची मोबाईल ऑफ सुद्धा असतो तेव्हा ते
त्यांचं काम सुरू असतं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं, तर ते तुमच्या माइंडवर सुद्धा वर्क करतात आणि माइंड सुद्धा ते खूप इझिली रीड करू शकतात आणि ते त्याच्यावर इन्फ्लुएन्सिंग करतात. पुढे जसं आता तुम्ही सध्याच्या याच्यामध्ये बघितलं असेल की सध्या वर्तमान काळामध्ये एलॉन मस्कचं खूप सध्या फॅड चालू आहे की तो चिपचं प्रमोट करतो आहे. तर तो तुम्हाला म्हणजे असं दाखवण्यात येईल की हे खूप आपल्या शरीरासाठी, बॉडीसाठी आणि आपल्या नवीन युगासाठी खूप चांगलं आहे. परंतु त्यांचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उद्देश हा आहे की ते कसंही करून माइंडच्या ब्रेनवर कंट्रोलिंग आणणे आणि जी काही आपल्या माइंडची क्षमता आहे, असं म्हटलं जाते, सायंटिस्टने सुद्धा शोध लावलेला आहे की मानवी ब्रेनमध्ये इतकी क्षमता आहे की ते आता सध्या जे काही रोग होत आहे 99% तुम्ही माइंडच्या फ्रिक्वेन्सीनी त्याला बरं करू शकता. ते एवढं विकसित आहे की तुम्ही त्याचा पूर्णपणे यूज सुद्धा करत नाही. तर त्याच्यावर त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला तुमच्या माइंडवर कंट्रोलिंग पूर्णपणे आणायचं असल्यामुळे ते चिपचा खूप मोठा सध्या प्रमोट करत आहे की त्यांचं असं आहे की येणाऱ्या काळामध्ये ह्युमन ब्रेनच्या संबंधित चिप इम्प्लांट करून तुम्हाला सगळीकडे कनेक्ट केलं जाईल. म्हणजे तुम्हाला रोबोट बनवण्याचे त्यांचा उद्देश आहे की मानवी ब्रेनला रोबोट बनवणं, म्हणजे जसं ते म्हणतील तसं ते सगळीकडे लिंक होऊन ऑलरेडी तुमचं आधार कार्ड आणि तुमचे सगळे नंबर बँकिंगला सगळं लिंक असल्यामुळे तुमची पटकन विदिन अ सेकंदमध्ये सगळीकडे माहिती जाते. तुमचे थंब इम्प्रेशन सुद्धा त्यांच्याजवळ आहे, तुमचे आय इम्प्रेशन सुद्धा त्यांच्याजवळ आहे. ते त्यांच्याजवळ सगळी माहिती असल्यामुळे तुम्ही काहीही करू शकत नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं की एक सध्या हल्ली केस झालेली आहे की वयस्कर महिलेला डिजिटल अरेस्ट करण्यात यायची त्यांची धमकी देण्यात आली. तर तसंच असे अनेक गुन्हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनुसार होत असतात. त्याच्यामध्ये परत येणाऱ्या काळामध्ये इट इज म्हणजे फेक एलियन सिस्टम असं आहे. तर याच्या थ्रू पण अटॅकिंग सिस्टम होऊ शकते. जसं त्याच्यामध्ये ब्ल्यू बीम इफेक्ट आहे आणि दुसरं आहे एलियन इफेक्ट. तर ते असं प्रमोट करतील की पूर्ण ब्रह्मांडामध्ये अशी एक एलियनची शक्ती आहे, सिस्टम आहे की ते तुमच्यावर अटॅक करते आणि तुम्हाला त्यांच्यावर वार करायचा. पण हे सत्यता नसून हे फक्त एक होलोग्राफिक प्रोजेक्शन असणार आहे आणि हे ब्ल्यू बीम इफेक्ट म्हणतात. याच्यात तुम्हाला असं बिंबवलं जाईल हे स्वप्नाचीच दुनिया आहे, पण तुम्हाला ते सत्यता दाखवण्यात येईल होलोग्राफिक प्रोजेक्शन नुसार की हे सगळं काही सत्य आहे, असंच तुम्हाला ते दाखवण्यात येणार आहे. तर याच्यापासून मला असं म्हणायचं आहे की सगळ्यांनी सजग राहायला पाहिजे. याच्यासाठी सोल्युशन एकच आहे की तुम्ही पहिले स्वतःला स्वप्रश्न विचारायचा की हे जे काही तुम्ही बघताय किंवा जे काही तुम्ही मोबाईल यूज करताय, कुठल्याही प्लॅटफॉर्मवर तुम्ही जे काही यूज करताय तर ते बरोबर आहे का? 2 मिनिटं चेक करायला पाहिजे. आपण जी काही इन्फॉर्मेशन बघतो आहे, जे काही करतो आहे, तर ते बरोबर आहे की वाईट आहे? याच्या मागे काही उद्देश तर नाही आहे, हे काही फ्रॉड तर नाही आहे, याच्या मागे काही उद्देश तर नसणार आहे. तर हे सगळं 2 मिनिटं आपल्याला तपासून घ्यायला पाहिजे आहेत. तर हेच मला सांगायचं होतं. तर कौस्तुभ जॉईन झालेला आहे, पुढची माहिती तो सांगणार. माझ्यापेक्षा त्याला जास्त नॉलेज आहे कारण तो त्याच्यामध्येच आहे, वर्क करतो आहे. तर पुढचं सेशन कंटिन्यू कौस्तुभ करेल. कौस्तुभ सर हे आपले, तुम्हाला जे म्हटलं होतं की आपल्या प्रॅक्टिस मेडिटेशन ग्रुपची ही टीम आहे, यंग टीम आहे. तर त्यामधले कौस्तुभ सर हे जे अमेरिकेला असतात पण यवतमाळला त्यांचं घर आहे, सध्या ते आले आहेत. तर कौस्तुभ नंतर आपण निखिल बोलेल. कौस्तुभ सर तुम्ही सुरुवात करावी. स्पीकर ऑन करा सर. थँक्यू नुपूर, खूप सुंदर माहिती. कल्पना मॅम, माझा आवाज येत आहे का? माइक टेस्टिंग 1 2 3. बिलकुल बिलकुल. ठीक आहे मॅम, मी पहिले थोडंसंच बोलतो. पहिले निखिलचं मी थोडंसं बोलून निखिलला टेक ओव्हर देतो. ओके. निखिल तू कव्हर कर, म्हणजे मी कसं शेवटी मग पोर्शन मध्ये पक्का असं घेतो. सागर पण जॉईन होतो. सो या. ओके चालेल.
ओके. सो पहिली गोष्ट तर ना मला असं, मी इथे कॅमेरा उघडा करून आहे, नुपूर आहे, चेतना सूरच्या नावाने जॉईन काम माहिती नुपूर मी नाव काम. तर सगळ्यात पहिले तर एक रिक्वेस्ट आहे की प्लीज व्हिडिओ ऑन करा, कारण की बघितलं ना तसं बोलल्यासारखं वाटते. कारण की आपण आता जे व्हिडिओ ऑन नाही करत आहे याच्यातनं सगळ्यात पहिले आपल्याला हे कळते की इन पर्सन इंटरॅक्शनची किती कमी झालं आता. कारण की भेटणं खूप सोपं झालंय, कारण की सगळ्यांना भेटणं खूप सोपं झालंय, म्हणून जेव्हा भेट होते तेव्हा एकमेकाला बघणं कठीण झालं. याच्यासाठी याच्यासाठी कल्पना मॅम, अजून नुपूर, आम्ही सगळ्यांनी खूप बढिया एक एक्सपेरिमेंट केला होता. आणि आता मी थोडंसं MBBS कोर्सची ऍडव्हर्टायझिंग करतो की सगळ्या लोकांनी यावे 5 ते 3 दिवसीय शिबिरला आणि सगळ्यांचं चांगलं होईल. कारण की त्याच्यात आम्ही बघितलं की जेव्हा आम्ही हा प्रश्न विचारला, आणि 12-13 पोरं होते, आणि जेव्हा आम्ही त्या पोरांना प्रश्न विचारला, प्रश्न खूप सोपा होता. जर तुला माझ्यापर्यंत पोचायचं आहे तर तू कसा पोचशील, आणि तू माझ्यावर येऊ नाही शकत. तर सगळ्यांनी SMS कॉल वगैरे सांगितले, पण कोणीच चिठ्ठी लिखेंगे हम ये नाही बोला. तर त्याच्यावरून आम्ही जेव्हा ऍक्च्युअल कॉस्ट काढली तर आम्हाला कळलं की ₹1.5 तुमच्याजवळ एक पोस्ट कार्ड येते, अजून ₹1.5 की ₹2 पेन येतो. सो यू हॅव अ पेपर, यू हॅव अ पेन. तो जो पेपर पेनचा जमाना होता तेव्हा आपण सगळे कसे खूप विचार करून बोलायचो, खूप काही चांगल्याने बोलायचो. पण आजकाल कारण की आपल्या कम्युनिकेशन मध्ये काही टाइम नाही लागत, घेतला का उचलला फोन, म्हणून कधी कधी खूप ऍक्सेलरेशन होतं. आता या थॉटच्या ऍक्सेलरेशनलाच नुपूरने आपल्याला खूप चांगल्याने समजून सांगितलंय की काहून. कारण की इंटरॅक्शन जास्त होतात. पहिले बघा चिठ्ठ्या खूप यायच्या नाही, पण आजकाल तुमच्याजवळ खूप सारी माहिती येते. तर माहिती फक्त इंटरनेटवरून न असताना व्हॉट्सअपमध्ये पण येते, फेसबुकच्या ऍड्स मध्ये पण येते, इंस्टाग्रामच्या ऍड्स मध्ये पण येते. आता हे जे मेकॅनिझम आहे या सगळ्या टेक्नॉलॉजीजच्या मागचे हे कसे दिसतात याला आपण आता लाईव्ह बघणार आहे. आणि मी लाईव्ह सगळ्यांना याच्यासाठी दाखवायची इच्छा करत आहे कारण की सगळ्यांना कळलं पाहिजे की हे किती सोपं आहे करणं. की ज्या टेक्नॉलॉजीला आपण खूप चांगल्या स्वतःच्या सुखासाठी वापरू शकतो, स्वतःचं मॅथ्स स्ट्रॉंग करण्यासाठी वापरू शकतो. आजकाल खूप पोरांना मॅथ्सचा प्रॉब्लेम होत आहे, तर ते कसं होते तर त्याच्यावर आपण फक्त 5 मिनिटात बघून घेऊ. हाय, माझं नाव आहे कौस्तुभ शेटे. मी एक स्टुडंट संशोधक आहे, शिष्य संशोधक म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ग्रॅज्युएट स्टुडंट रिसर्चर. मी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया म्हणजे कॅलिफोर्निया राज्यात राहतो, इन डेव्हिस. मी मास्टर्स इन कॉम्प्युटर सायन्स आहे फ्रॉम UC डेव्हिस. अजून मी 3 लॅब्स मध्ये काम करतो. एक हेल्थकेअरची लॅब आहे म्हणजे जिथे आम्ही हेल्थकेअर डिजिटल मेडिसिन करतो. एक आमची डेटाबेस सिस्टम्सची लॅब आहे ज्याच्यात तुमचं सगळं ब्लॉकचेन वगैरे ते सगळं येते. अजून AI हा माझा स्वतःचा पर्सनल इंटरेस्ट आहे, कारण की मी गुगल, मायक्रोसॉफ्ट, एनव्हिडिया हे जेवढे पण नावं तुम्ही ऐकले आहे, Amazon, या सगळ्यांसोबत मी AI बद्दल थोडं काम करून आहे राईट फ्रॉम माय स्टुडंट डेज. तर जास्त डिले करत नाही मी, फक्त एक साधासा प्रश्न विचारतो की AI इथे किती लोकांनी पहिले बनवलाय, किंवा थोडासा एक्सपिरियन्स आहे, किंवा हलकं माहित आहे कसं काम करते. कोणी अनम्यूट करून बोलू पण शकते याच्यात, लाईक नो प्रॉब्लेम. निलेश, इफ यू वॉन्ट टू ऍड समथिंग प्लीज फील फ्री. काय प्रश्न काय विचारला कळलं नाही, पुन्हा एक वेळा म्हणशील? किंवा AI कोणी पहिले वापरलाय का, किंवा कोणत्याचा इफेक्ट म्हणजे लाईव्ह बघितलाय का, किंवा वापरलाय कधी AI टूल्स? हो, मी AI टूल्स मध्ये ChatGPT आणि Co-Pilot हे वापरलेलं आहे. ओके. यामध्ये ChatGPTने नवीन एक प्रकारचा आपला AI मॉडेल प्रस्तुत केला आहे. सोरा नावाचं आहे त्याचं, सोरा असं नाव आहे. सोराया. हा, त्यामध्ये असं झालेलं आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये की तुम्हाला कॅमेरा घेऊन कुठे शूटिंग न करता तुम्हाला तुमच्या एक लिहिल्यानेच तुम्हाला व्हिडिओ बनवून मिळेल. येस. अशा प्रकारे तिथे सिस्टम तयार झालेला आहे की तुम्ही त्यामध्ये डिफरेन्शिएट पण करू नाही शकत की हा रिअल व्हिडिओ आहे की AI जनरेटेड आहे. इतका क्लॅरिटी मध्ये तो व्हिडिओ असतो. तुम्हाला फक्त Yes. काही टेक्स्ट टाईप करायचा असतो, जसा मेसेज टाईप करतो आपण,
आणि तो आपल्याला एकदम HD क्वालिटीमध्ये कसाही प्रकारचा व्हिडिओ बनवून देऊ शकतो आपल्याला. येस. आता याच्या थँक्यू निलेश सो मच फॉर ऍडिंग सो मच. माझा खूप वेळ वाचवला तुम्हाला असं लहान लहान याच्यात बोलताना येत, कारण की थोडंसं काम करतो त्याच्यात, म्हणून थँक्स. सो आता रिलेज जसं बोलला, AI जे आहे याचे काही टूल्स आहे त्या, आता एक टूल आहे ChatGPT जो आपण बघणारच आहे थोड्या वेळात, पण त्याच्या अगोदर एक असा टूल जो सगळे जे लहान पोरांचे जे ऑडियन्स आहे या लोकांना क्युरिओसिटी खूप असते, तर AI असं लहान पोरांसाठी कसं बा, तर याच्यामुळे एक टूल आहे जो मी तुम्हाला सगळ्यांना दाखवायची इच्छा आहे. कल्पना मॅम, माझी स्क्रीन दिसत आहे का? हो हो, दिसत आहे. ओके. हा दिसत आहे. एक सेकंड, मी दुसऱ्या स्क्रीनवर करतो. ओके, तर आता आपण एका वेबसाईटवर जातोय. हॅलो, आवाज येत आहे का माझा? हो हो हो, तसं. हो, येत आहे. तर या वेबसाईटचं नाव आहे टीचेबल, TEACHEBL, टीचेबल मशीन डॉट. टीचेबल मशीन जर तुम्ही म्हणजे शिकवणारी मशीन बा याचा अर्थ, तर हे टीचेबल मशीनची तुम्हाला वेबसाईट भेटते. आता याच्यात जेव्हा तुम्ही, जर मी ही लिंक उघडली तर याच्यात खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट चालू होते. इथे तुम्ही स्वतःचा AI बनवू शकता, तोही खूप कमी टाइम मध्ये. तर हे बघा, आता जेव्हा मी याच्यावर क्लिक केलं तर याच्यावर तुम्हाला खूप सारे व्हिडिओज आहे बघायला की टीचेबल मशीन आहे का. आता इथे तुम्हाला खूप सारे जे अप्लिकेशन्स आहे जे तुम्ही व्हॉट्सअपवर बघता किंवा याच्यावर त्याच्यावर बघता, खूप लवकर 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 त्या लोकांनी याच्यात तुम्ही स्वतःचे कसे बनवू शकता याचीच टेक्नॉलॉजी दिलेली आहे. हे बघ, तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की एकदा तरी ट्राय करा की AI आहे काय, एकदा स्वतःहून ट्राय करून बघा, कारण की तुम्हाला खूप साऱ्या आयडियाज येतील. आणि जेव्हा तुम्हाला असं बेसिक कळेल, जसं आता याला आपण एक गोष्ट शिकवू की कौस्तुभ अँड नो कौस्तुभ असं शिकवू त्याला आपण. बघू माझ्या वेबसाईटची परमिशन याला दिली. हे बघा, आता हे कौस्तुभ, याला मी होल्ड करून खूप सारे कौस्तुभचे हे दिले. आता मी याला नो कौस्तुभ किंवा याला मी म्हणतो नो कौस्तुभ, किंवा मी आता इथे नाहीये. तर हे बघा, आता याच्यात काय झालं, जसे जसं मी बटन दाबत होतो तसं तसं यांनी इमेजेस रेकॉर्ड केला. इथे 94 इमेजेस त्यांनी रेकॉर्ड केल्या माझ्या, आणि इथे त्यांनी माझ्या काहीच इमेजेस रेकॉर्ड नाही केले. आता जेव्हा मी इथे ट्रेन मॉडेल हे बटन दाबतो, आता काय होते की हा सगळा जो डेटा आहे, या डेटामध्ये काय आहे किंवा कौस्तुभ प्रेझेंट आहे आणि या डेटामध्ये काय कौस्तुभ अब्सेंट आहे. तर आपण बघतो की जेवढा तुम्ही, पहिली गोष्ट तर जेवढा तुम्ही डेटा द्याल तेवढे हे अल्गोरिदम्स खूप अजून फास्ट होतात, तुमच्याबद्दल लवकर लवकर शिकतात. तर हे बघा, आता बघा इथे तो सांगत आहे की किती टक्के क्षमता आहे की इथे मी आहे. आणि आता बघा मी गायब झालो की पटकन तो दुसरा करून घेईल. आता मी याच्यात अजून एक प्रोजेक्ट बनवू शकतो की हा ग्लास आहे की हा नाही आहे. हॅलो हॅलो, हा, कंटिन्यू ऐकू येत आहे. ओके, तर याच्यावरून आपण खूप काही असं समजू शकतो की कशा या टेक्नॉलॉजी. सॉरी,
ओके, तर याच्यापासून आपल्याला कळते की कशा या टेक्नॉलॉजी आपण स्वतः बनवू शकतो. पण या टेक्नॉलॉजीचं अप्लिकेशन काय? तर बा मी म्हणतो सगळ्यात बेस्ट अप्लिकेशन तर आहे लेटर रायटिंग. ते आपण थोडं एक्सपिरियन्स करू की या ज्या टेक्नॉलॉजीज असतात यांना जेव्हा तुम्ही स्वतःच्या हेल्प करायसाठी वापरू शकता तर खूप काही वापरू शकता. जसं की आता इथे मी 2 मिनिटं स्क्रीन शेअरिंग थांबवतो. इथे मी थोडं 2 मिनिटं स्क्रीन शेअर थांबवतो. चला, आज ज्या सगळ्या मम्मी लोक आली आहे सेशन्स मध्ये, आज त्या लोक सांगणार आज रात्री काय बनलाय जेवायला. हॅलो, माझा आवाज येत आहे का? अरे बापरे, आवाज नाही येत. 1 मिनिट, इथे आवाज नाही येत, माझ्याकडे इश्यू आहे. 1 सेकंद थांबव फक्त. काय करू असं करतो. हा, काय? अरे इश्यू. अच्छा, काय काय आहे आज रात्री जेवायला सगळ्यांकडे, सांगा मला. कोळ्याची भाजी. कोळ्याची भाजी. ओके, अजून? बापरे, 29 जण आहे म्हणते मीटिंग मध्ये, कोणाच्याच घरी जेवण नाही बनलं, असं कसं होऊ शकतं? बिलकुल, सगळे सांगू शकता काय काय जेवण बनलं. उषा मॅडम बोला मॅम. उषा मॅमनी हँड अप केला. ओके, ठीक आहे उषा मॅम, ठीक आहे. आता हा जो प्रश्न आहे की आज जेवण काय बनव, हा सगळ्यात माझ्या आयुष्यातला तरी कठीण प्रश्न आहे. कारण की मी आता सध्या मी इंडियात आहे, बघितलं ना टॉयल वगैरे, पण अमेरिकेत असं काही नसते. अमेरिकेतून प्रॉपर राहतो मी. तर जेव्हा तुम्ही असं म्हणाल की बा जेवायचं काय बा, तर आता तुम्हाला खूप सारे आता तुम्हाला 2 उपाय आहे. एक तर तुम्ही डिजिटल वे मध्ये कराल आणि दुसरं तुम्ही नॉन डिजिटल वे मध्ये कराल. आता डिजिटल वे मध्ये करता म्हटलं तर तुम्ही कसं करू शकता, तर फास्ट अँड फास्ट तुम्ही पटकन एक वेबसाईट उघडू शकता ज्याचं नाव आहे ChatGPT. आता ChatGPT मध्ये जर मी म्हटलं आता बघा, याला जर मी म्हटलं आय एम हंग्री, म्हणजे मला भूक लागली आहे, या फिर आपण हिंदी मध्ये पण लिहून बघू, मुझे भूक लगी है, मैं क्या खाऊ. हिंदी में बताओ. तर तुम्ही बघू शकता की यांनी असं काहीतरी जनरल सांगितलं. पण आता एक खूप बढिया गोष्ट बघा, आता जेव्हा याला मी खूप अजून डेटा देतो स्वतःबद्दल, आय लिव्ह इन यवतमाळ, महाराष्ट्र, and I like Saudi food and Chinese. Suggest me 5 dishes for dinner and give me detailed recipe. आता मी स्पेलिंग पण मुद्दामून चुकीचे टाकत आहे, बाय द वे. Give me 5 dishes for dinner recipe and give me recipe for each for what I choose. Give me 5 suggestions for dinner. तर आता आपण ChatGPT ला काय म्हटलंय की मी यवतमाळ महाराष्ट्रात लागतो, मला साऊजी फूड आवडते, मला चायनीज आवडते, CHINIS. ओके, अजून इथे यू कॅन सी की मी म्हटलं की मला 5 डिशेस सजेस्ट कर. अजून मग मी म्हटलं गिव्ह मी डिटेल्ड रेसिपीज. ओके, तर गिव्ह मी 5 सजेशन फॉर डिनर.
आता इकडे बघा, सावजी चिकन करी पूर्ण रेसिपी माझ्याकडे बनवून आली आहे. इकडे जे बनवायचं आहे ते व्हेज मंचुरियन एकदम रेसिपी बढिया बनवून आली आहे. अजून आपण बघतो की हे ऍक्च्युली खूप कामची टेक्नॉलॉजी आहे, पण तुम्हाला माहिती आहे दुसरी गोष्ट कोणती जी कामाची आहे, ती आहे ह्युमन कनेक्शन. आता आपण बघितलं की अशा रेसिपीज बघण्यासाठी, असं हे सगळं करण्यासाठी ChatGPT खूप युजफुल आहे. पण याचा एक दुसरा आपण उदाहरण येतो. याचं दुसरा उदाहरण काय येतो? याचं दुसरा उदाहरण येतो की मी माझ्या आईला उचलून फोन करून विचारलं किंवा या नेटवर्कमध्ये गेलो, तर आपण बघू शकतो की साध्यातल्या साध्या गोष्टी ज्या आहे लाईफमध्ये सध्या, त्यांना पण 2 ते 3 ऑप्शन्स आले. एक असतो डिजिटल, एक असतो नॉन डिजिटल. आणि तुम्ही केव्हा ऍक्च्युली नॉन डिजिटल आहे, केव्हा डिजिटल आहे तुम्हालाही माहित नाही. कारण की जर तुम्ही युट्यूबवर रेसिपी बघितली तर तुम्ही म्हणणार की बा हो, युट्यूबवर तर कन्व्हिनियंट रेसिपी करून, हेच तुम्ही घरच्यांना विचारून करू शकत होते. सो बोलायचा अर्थ काय माझा एक्झॅक्टली, मी हे दोन्ही बाजूनी काहून बोलत आहे, तर मी फक्त हे म्हणत आहे की इट शुड बी अ बॅलन्स. जसं लाईफ एक बॅलन्स आहे, तसंच इट शुड बी अ बॅलन्स. अजून तुम्हाला हळूहळू मी तुम्हाला अजून एक ऍप पण दाखवतो, ज्याच्यामध्ये लहान पोरांसाठी खूप फायदेमंद काही स्पेसिफिक गोष्टी आहेत. तर सगळ्यात पहिलं काय की बा, लहान पोरांना जे एक्सपोजर भेटत आहे इंटरनेटचं, ते खूप वेगळं भेटत आहे. जसं की एक एक्झाम्पल देतो मी, की काही गोष्टी आहेत ज्या मोठ्या लोकांनी बघितल्या पाहिजे, काही गोष्टी आहेत ज्या फक्त लहानांनी बघितल्या पाहिजे. तर याच्या आतमध्ये फिल्टर कोण टाकणार, कोण आहे असं मधात जो अशा वेबसाईट्स वर आपले पोरं नाही गेले पाहिजे बा, हे कंट्रोल करणार. जर असं काही असतं तर खूप चांगलं असतं ना. हे खूप रेडीली US मध्ये इकडे तिकडे खूप जागी अवेलेबल आहे अशा टेक्नॉलॉजीज, ज्या जर तुम्ही घरच्या वायफाय मध्ये लावल्या किंवा इकडे तिकडे लावल्या तर तुमचे पोरं ते वाईट बघणारच नाही, कारण की त्या वेबसाईट्स दिसणारच नाही. याला आपण म्हणतो पॅरेंटल कंट्रोल. म्हणजे पॅरेंट्सनी कंट्रोल केलेलं एक असं इंटरनेट ज्याच्यात काही वाईट दिसत नाही. हे जे असते याच्यावरती खूप वर्क झालेलं आहे, जे मी दाखवतो. तर खूप सेफ अँड सिक्युअर तुम्ही स्वतःच्या यांना करू शकता. तुम्ही तुम्ही ऑनलाईन सेफ्टी बद्दल स्वतःच्या पोरांशी बोलू शकता. अजून पोरांना अजून एक रिक्वेस्ट ही आहे की पोरांना आजकाल फोनची सवय याच्यासाठी लागली आहे कारण की इंटरनेट फक्त फोन थ्रू ऍक्सेस करू शकता पोरं. पण जर तुम्ही बघितलं की पोरांना जर चांगलं तुम्ही सेटअप द्याल तर तर गोष्ट कसं असते की जेव्हा तुम्ही लॅपटॉप, कॉम्प्युटर असे चांगले प्रॉपर डिव्हाइसेस द्याल त्यांना कंट्रोल करण्यासाठी, तर तुम्ही ते इंटरनेटवर काय बघत आहे याच्यावर एक रेस्ट्रिक्शन लावू शकता. आणि हे रेस्ट्रिक्शन म्हणजे काही असं नाही आहे फक्त जे किंवा ज्या वाईट गोष्टी असते फक्त ते थांबवत असते. तर जसं तुम्ही स्वतःच्या जो वायफाय वाला आहे, इंटरनेट वाला आहे किंवा तुमच्या फोनमध्ये पण तुम्ही सेटिंग चेंज करू शकता, ज्याने या सेटिंगची लिंक मी टाकत आहे. तर तुम्ही हे सगळं बघून करू शकता की तुमचे पोरं बरोबर गोष्टीच बघणार आणि तुमच्या पोरांना पण इनफ अपडेट्स भेटणार. तर तुम्ही इकडे बघू शकता की तुमच्या पोरांना तुम्ही एज्युकेट केलं पाहिजे. अजून जे मॉनिटर करायचं ते मॉनिटर करायला पाहिजे. अजून सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की इट इज व्हेरी क्रुशियल बॅलन्स बिटवीन हार्नेसिंग बेनिफिट्स ऑफ इंटरनेट अँड मिटिगेटिंग इट्स पोटेन्शियल रिस्क. म्हणजे इंटरनेट पण जे आहे हे एक खूप चांगलं उदाहरण आहे दोधारी तलवार असायचं. पोरं एक्सप्लोर करू शकतात, दे आर क्युरियस, त्यांनी एक्सप्लोर केलं पण पाहिजे. पण त्यांचं एक्सप्लोरेशनच्या वेळेस जसं जर तुम्हाला पहाड चढायचं आहे तर तुम्हाला टूल्स लागतात, बरोबर. तर तसंच या पोरांना हे इंटरनेट एक्सप्लोर करायच्या वेळेस सेफ टूल्स भेटले पाहिजे. ते सेफ टूल्स म्हणजे अगेन तुमचं लॅपटॉप, कॉम्प्युटर थोडं इन्व्हेस्ट करा, गेट अ चांगला PC, प्रिंटर, म्हणजे प्रोजेक्ट्स वगैरे बनवायला. पण अजून त्याच्यानंतर आपण बघू शकतो की पोरं
चांगल्या वेने इंटरनेटला एक्सपोज होऊ शकतात, फक्त फोनमध्ये नाही. अजून हे मी नाही म्हणत आहे, दिस इज सेड बाय सायबर सिक्युरिटी स्पेशलिस्ट अँड फ्रान्सिस वेस्ट इज वन ऑफ द बिगेस्ट नेम्स in the US for setting up parental control. तर बस मी इथपर्यंतच माझं बोलणं सध्या थांबवेल की व्हॉट आर द बेनिफिट्स अँड व्हॉट आर द डिमेरिट्स ऑफ दिस. तर तुम्ही बघितलं की याच्यात तुम्ही स्वतःच्या पोरांचं एक्सपोजर चांगल्याने कंट्रोल केलं की पोरं आपोआप चांगले होतील. कारण की आज जेव्हा मला काही पण सर्च करायचं आहे तर मी पटकन काहीतरी घेऊन याच्यात सर्च करू शकतो. जर तुमचे पोरं मोठे आहे तर इट्स फाईन, त्यांना एक फोन सगळ्यांनाच आजच्या जगात पाहिजे, एक नोकियाचा 3310 घेऊन द्या, पण गिव्ह देम अ प्रॉपर सिस्टम जिथे ते इंटरनेट एक्सप्लोर करू शकतात, जसं एक लॅपटॉप, एक मॉनिटर, एक कीबोर्ड, एक माऊस चांगला. मी पण एका लहान पोरासारखा कीबोर्ड माऊसच वापरतो आजकाल. बोलायचं हे असं की जेवढं चांगल्याने तुम्ही स्वतःच्या पोरांसोबत डिस्कस कराल की इंटरनेटवर काय चालू आहे, तुला इंटरनेट बद्दल अजून काय शिकायचं आहे, असं शिकायचं आहे का, तसं शिकवायचं आहे का, आणि तसं शिकू द्या. कोडिंग वगैरे आजकाल मी खूप फॅड बघत आहे पेरेंट्स मध्ये, किंवा कोडिंग सध्या गरज नाहीये. तुम्ही स्वतःच्या पोराला 7वी-8वी पर्यंत त्याच्या बाहेर ठेवू शकता, पण स्वतःच्या पोरांना अल्टरनेटिव्ह थिंग्स म्हणजे जसं काय म्हणतात तर आपलं यू कॅन से पेंटिंग, ड्रॉइंग, स्केटिंग, स्पोर्ट्स, याचे सर्टिफिकेट मेडल्स पर्यंत ट्रेन करा. कारण की MITच्या एका रिसर्चनी सध्याच म्हटलंय की पोरांना जेवढं पहिले तुम्ही म्युझिक, आर्ट, डान्स वगैरे शिकवाल, कोणत्या तरी स्किल मध्ये द्याल, त्याच्यात इन्व्हेस्ट कराल, तेवढे तुमचे पोरं समजून हुशार होतात. कारण की तुमचं ब्रेन तसं डेव्हलप होते. दॅट ब्रेन इज न्यूरोप्लास्टिक. न्यूरोप्लास्टिसिटी ही अमेरिकन टर्म आहे. लिटरली तुम्ही जसं मसलला बेंच प्रेस करून तुम्ही तुमचा मसल टाईट करता, यू कॅन डू ब्रेन एक्सरसाइजेस ज्यानी तुमचं ब्रेन फास्ट होते, लाईक रीडिंग बुक्स, पढाई, म्युझिक. सो इट इज लाईक अ जिम फॉर ब्रेन. याचा जो नेक्स्ट टॉपिक आहे ब्रेन फॉग, किंवा ओव्हर इंटरनेटमुळे पोरांना आज ब्रेन फॉग अशी ही कंडिशन होत आहे. ही कंडिशन आहे काय, हिचे सिम्पटम्स काय आहे, या कंडिशन्सला रिपेअर करायसाठी काय काय आहे हे मी नेक्स्ट सांगेल. मी इथे थांबेल. जर कोणाला काही प्रश्न असतील तर सगळे मला विचारू शकता, किंवा आपण निलेश्वर वी कॅन मूव्ह ऑन. कौस्तुभ सर, आपण निलेश सरांना बोलू देऊया आणि लास्ट मध्ये सगळ्यांचे क्वेश्चन्स घेऊया आपण. ओके, सगळ्यांनी आपले क्वेश्चन्स असतील ते सगळे काढून ठेवावे. आपण आता निलेश सरांकडे जाऊया. निलेश सर, तुम्ही कंटिन्यू करा. ओके. या चॅट मध्ये पण तुम्ही टाकून ठेवू शकता, असं काही नाही. येस येस. आपण सगळे लोक सोशल मीडिया हे वापरतोच. यामध्ये सुरुवातीपासून फेसबुक याच्यापासून सुरुवात झाली होती सोशल मीडियाची. तसे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स पण आले होते, पण फेसबुक हे खूप जास्त प्रचलित आहे. तर फेसबुक आपला डेटा कॅप्चर करतो. तो प्रायमरीली जेव्हा स्मार्टफोन्स नव्हते तेव्हापासून फेसबुक हा आपला कंटेंट एक प्रकारे कलेक्ट करत असतो. तर त्याला माहित आहे की पब्लिक बिहेवियर कसा असतो. तर यामध्ये क्राईम्स हे म्हटलं जाईल तर फेसबुकद्वारे अशा प्रकारचे घडामोडी झाल्या की लोकांना अग्रेसिव्ह कंटेंट त्यांच्या समोर प्रस्तुत करण्यात आलं होतं. म्हणजे कुठल्या ठिकाणी काय भडकाऊ दंगे झाले आहेत, किंवा कुठे काही मोर्चे निघाले आहेत, अशा प्रकारचे विरोधाभासक कंटेंट लोकांच्या समोर आणण्यात आले आहेत फेसबुकद्वारे, आणि हे त्यांनी जाणून केलं होतं. तर अशा पद्धतीने ते लोकांना मॅन्युप्युलेट करतात. मग यामध्ये असं असते की आपण एक इंटरनेटमध्ये आपण एक व्यक्ती असतो. तर त्यामध्ये आपल्याला जर क्राईम म्हटलं गेलं तर आपल्याला थ्रेटफुल मेसेजेस पण कोणी करू शकतात. त्यामध्ये फिशिंग अटॅक्स होतात, किंवा कुठल्या प्रकारचे लिंक सेंड केल्या जात असतात, ज्यामध्ये आपल्याला कधी कधी ऑफर्स
चे पण मेसेज येतात. तुमच्या व्हॉट्सअपवर बघाल कधी तुमच्या ग्रुपमध्ये किंवा तुमच्या कोणी क्लोज फ्रेंड असतो तुम्हाला मेसेज करतो की या लिंकवर क्लिक करा आणि तुम्हाला एक गिफ्ट मिळेल, किंवा रिचार्ज 3 मंथ्सचा रिचार्ज रिलायन्सद्वारे देण्यात येत आहे, तर या लिंकवर क्लिक करा आणि काही प्रश्न आहेत त्यांचे उत्तरे द्या. तर आपण सगळे त्याच्यावर क्लिक करतो आणि मग माहीत पडते की त्याच्यामध्ये काही गिफ्ट नव्हतं आणि काही रिचार्ज वगैरे काही नव्हतं त्यामध्ये. आणि मग ते सांगतात की अजून तुम्ही 5-10 लोकांना फॉरवर्ड करा, मग तुम्हाला ते गिफ्ट मिळेल. पण तेव्हा पण तुम्हाला गिफ्ट मिळत नाही. तर अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज पासून दूर राहा आणि कुठल्याही प्रकारचा तुम्हाला ट्रिगर होणारा कंटेंट तुमच्या समोर येत असेल, कुठल्याही प्रकारचा फोटो किंवा व्हिडिओ जे तुम्हाला वाटते की अजून 10 लोकांना तुम्ही सांगितलं पाहिजे, तर अशा गोष्टींपासून दूर राहा. जर तुम्हाला वाटत आहे की जे कोणाला युजफुल होईल तर नक्कीच शेअर करा, पण कुठलाही कंटेंट शेअर करण्या अगोदर तुम्ही हे विचार करा की याचा बेनिफिट काय होणार समोरच्याला. बेनिफिट होणार की त्याचा लॉस होणार किंवा कोणी मेंटली फ्रस्ट्रेट होणार की अग्रेसिव्ह होणार, असं तुम्ही अगोदर विचार करा आणि मग तुम्ही शेअर करा. दुसरा पॉइंट असा आहे की रॉंग इन्फ्लुएन्सिंग ऑन सोशल मीडिया. सोशल मीडियावर बरेच इन्फ्लुएन्सर्स झाले आहेत आजकाल. लहान मुलं सोशल मीडियावर इंस्टाग्राम वापरतात, यूट्यूब पण वापरतात. तर त्यांच्या वयाचे असलेले दुसऱ्या लोकांकडे पण फोन असतात आणि रेकॉर्डिंग डिव्हाइस असतात. तर ते लोक त्यांच्या मताप्रमाणे कंटेंट बनवून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर पोस्ट करतात आणि कळत न कळत त्या एज ग्रुपच्या लोकांना ते कंटेंट आवडू लागते. मग ते कंटेंट कितपर्यंत बरोबर आहे, चुकीचे आहे, हे हे त्यावेळेस जस्टिफाय नाही करत. जस्ट कोणी मजाक कॉमेडी कंटेंट म्हणून त्यामध्ये काही दुसऱ्या टीचिंग्स त्यामध्ये मिक्स करून पब्लिश करत असेल किंवा ॲज अ जोक काही टाकत असेल, तर ते लहान मुलांच्या माइंडसेटला ते कळत नाही आणि ते एक प्रकारचा ट्रेंड बनून जाते. तर अशा प्रकारचा रॉंग इन्फ्लुएन्सिंग होते सोशल मीडियावर. तशाच प्रकारे आजकाल डीप फेक्स हे पण खूप सुरू आहे. डीप फेक म्हणजे तुम्हाला सांगतो मी की जशा प्रकारे AI आलेला आहे, तर कोणाचा चेहरा आपण कोणाच्याही याच्यावर लावून त्याचा व्हिडिओ बनवू शकतो. जशा प्रकारे तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो असला, तर त्यामध्ये कुठला ऑडिओ ऍड करून असा व्हिडिओ बनवता येत आहे की तुम्ही कॅमेरा समोर येऊन तुम्ही काही बोलत आहात किंवा काही स्पीच देत आहात. तुम्हाला डिफरेन्शिएट करण्यामध्ये थोडीशी कोणाला कोणी करण्या इच्छुक असेल तर डिफरेन्शिएट करेल, पण नॉर्मली पब्लिकली लोकांना तसं डिफरेन्शिएट करता येत नाही की हे रिअल व्हिडिओ आहे की बनवलेला व्हिडिओ आहे. त्यामध्ये तुमचा चेहरा लावून काही पण त्यामध्ये ऑडिओ टाकण्यात येऊ शकतात आणि तसं तर आपल्या सामान्य लोकांना त्याचा धोका नाही आहे. याचा धोका त्या लोकांना आहे म्हणजे ज्यांना पब्लिक खूप जास्त ओळखते. जसं उद्याला कोणी फेमस व्यक्तीचा फोटो येऊन त्याचा व्हिडिओ तयार करण्यात आला आणि जे तुमच्या समोर पोहोचला की हा व्यक्ती असा म्हणत आहे, पण ते जरुरी नाही आहे की ते तसंच म्हणत असेल. होऊ पण शकते की ते डीप फेक व्हिडिओ बनवला गेला असेल. तशाच प्रकारे सोशल मीडियावर पोलरायझेशन पण खूप होतात. तुमच्या मोबाईलवर जे काही पण दिसते, ते यूट्यूब शॉर्ट असो किंवा इंस्टाग्राम रील असो किंवा काही पण शॉर्ट व्हिडिओज असो, ते तुम्हाला तेच व्हिडिओ दिसतात जे तुम्हाला आवडतात. आता तुम्ही एका पॉलिटिकल पार्टीच्या पक्षाने आहात आणि तुमचा मित्र दुसऱ्या पॉलिटिकल पक्षाने असेल, दुसऱ्या पार्टीच्या, तर तुमच्या मोबाईलवर तेच ते व्हिडिओ येतील जे तुमच्या पक्षाचे आहेत आणि तुमच्या मित्राला तेच व्हिडिओ येतील जे त्याच्या पक्षाचे आहेत. तर तुम्हाला वाटत असेल की माझी पार्टी आहे ते त्याच्याच प्रकारे सगळं चालत आहे ना, जे मी विचार करत आहे पूर्ण देश पण तसाच विचार करत असेल आणि तुमच्या मित्राला असं वाटते की त्याच्या अनुसार सगळं चालत आहे. पण हे एक प्रकारचे वेगवेगळे माइंडसेट दोघांच्या डोक्यामध्ये तयार होत आहेत. अशा प्रकारे पोलरायझेशन तयार होतो.
मग ते पॉलिटिकल पार्टीजच्या अकॉर्डिंग असो किंवा रिलिजन धर्माच्या आधारेवर असो किंवा कास्टच्या आधारेवर असो, तुमच्या समोर तेच ते पुन्हा पुन्हा व्हिडिओ आणल्या जातात जे तुमच्या रिलेटेड असतात आणि त्या तुमच्या मित्राच्या समोर ते व्हिडिओ असतात जे त्याच्या रिलेटेड असतात. तर जर तो एका रिलिजनचा असेल तर त्याला वाटेल की माझा रिलिजन किती मोठा आहे आणि दुसऱ्याला वाटेल की त्याचा रिलिजन किती मोठा आहे. अशा प्रकारे दोन वेगवेगळे माइंडसेट वाढत जातात आणि रिअल लाईफमध्ये जर ते आमने सामने त्यांचे डिस्कशन झाला तर त्यांना एकदम विपरीत प्रकारचे त्यांचे डिस्कशन होणार की जर हा मी असं म्हणत आहे तर असं नाही आहे, तो म्हणत आहे तर आजपर्यंत तसं होतच नाही. अशा प्रकारे एक थिंकिंग डेव्हलप होते. तिसरा पॉइंट असा आहे आपल्याकडे ब्रेन फॉग. ब्रेन फॉग आपण जसं मोबाईल खूप वापरतो, आपण याचा विचार नाही करत की आपण किती वेळपर्यंत स्क्रीन टाइम आपण ठेवत आहोत. आपला मोबाईल असो किंवा लॅपटॉप असो, तर त्यामध्ये आपण एक व्हिडिओ सुरू केला तर आपण त्यामध्ये न लक्ष देता त्यामध्ये आपण बघतच जातो आणि व्हिडिओ पण असे आपल्या समोर येतात की जे आपल्याला इंटरेस्टिंग वाटतात. तर आपण वेळेचा भान न ठेवता आपण त्या व्हिडिओमध्येच जात असतो किंवा स्क्रॉलच करत असतो त्यामध्ये. मग असं करता करता आपल्या झोपवर पण इफेक्ट पडते, आपली स्लीप सायकल डिस्टर्ब होते. आपल्या ब्रेनला असं वाटते की आता आपल्या समोर प्रकाश आहे तर याचा अर्थ असा वाटते की आता दिवसच आहे आपल्या समोर, असं आपल्या ब्रेनला वाटते. म्हणून आपल्याला झोप नाही येत त्यामुळे आणि स्लीपिंग आवर्स डिस्टर्ब होतात. त्यामुळे स्ट्रेस वाढतो आपल्या ब्रेनमध्ये, आपल्याला एन्झायटी तयार होते मग त्यामुळे जर कमी झोप झाली असली तर. आणि ब्रेन फॉग होण्याचा एक असा पण कारण आहे की तुम्ही वारंवार नवीन नवीन टॉपिक्सवर व्हिडिओ पाहता. जशा प्रकारे शॉर्ट व्हिडिओज आता आले आहेत यूट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर किंवा दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर की तुम्ही 5 ते 10 सेकंदाचा व्हिडिओ एका विषयावर पाहिला, स्क्रॉल केलं की दुसरा व्हिडिओ दुसऱ्या विषयावर असेल जो कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन 10 ते 15 सेकंदामध्ये तुमच्या ब्रेनमध्ये टाकून देते. मग तुम्ही पुन्हा स्क्रॉल केलं, तुम्हाला तिसरा व्हिडिओ दिसेल जो तिसऱ्या विषयावर असेल, तिसरा इमोशन असेल त्यामध्ये. तुम्ही एक फनी व्हिडिओ पाहता तर दुसरा इमोशनल व्हिडिओ होऊ शकते, तिसरा काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असू शकते. अशा प्रकारे तुम्ही स्क्रॉल करत 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 तुम्हाला तुमच्या ब्रेनमध्ये इतकी सारी इन्फॉर्मेशन कलेक्ट होऊन जाते की ते इन्फॉर्मेशन ओव्हरलोड होऊन जाते आणि तुम्ही व्हिडिओ कंटेंट पाहता तर त्याचा स्क्रीन टाइम तुम्ही काउंट नाही करत की मी किती वेळपर्यंत स्क्रीन बघत आहे. आणि यामुळे माझ्या शरीरावर किंवा माझ्या डोळ्यांवर किंवा माझ्या ब्रेनवर काय इफेक्ट पडणार, याचा माझ्या लाईफस्टाईलवर काय इफेक्ट पडणार याचा आपण विचार नाही करत. तर हे अशा प्रकारे आपल्या ब्रेन फॉग याचा तयार होतो, आपला कन्फ्युजन होतो माइंडमध्ये, आपण एक कॉन्शियस स्टेटमध्ये नाही राहत, आपण कुठल्या प्रकारचा एक ठाम निर्णय नाही घेऊ शकत स्वतःसाठी जर आपला ब्रेन फॉग असला तर. याकरिता आपण मेडिटेशन प्रॅक्टिस करू शकतो, अवेअरनेस प्रॅक्टिस करू शकतो, एव्हरीडे एक्सरसाइज, माइंडफुल एक्सरसाइज आपण करू शकतो. दिवसातून 1 तास तरी आपण स्वतः एक्सरसाइज केली पाहिजे, कुठल्याही प्रकारची एक्सरसाइज असो. तर त्यामुळे आपण कमीत कमी मोबाईल पासून दूर राहणार आणि मोबाईलचे रेडिएशन पासून दूर राहणार. तर तशा प्रकारे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इफेक्ट्स ऑफ सोशल मीडिया आपला नेक्स्ट पॉइंट आहे. त्यामध्ये आपल्या समोर जे पण इन्फॉर्मेशन येते आपण असं समजून चालतो की तेच करेक्ट असेल. आपल्याला काही प्रश्न आला तर आपण यूट्यूबवर सर्च करतो किंवा गुगलवर सर्च करतो, पण असं जरुरी नाही आहे की यूट्यूब आणि गुगलवर तुम्हाला जे काही दिसत आहे ते खरंच असेल. बऱ्याचदा चुकीच्या इन्फॉर्मेशन टाकण्यात येतात आणि आणि असं म्हणण्यात येते की इंटरनेटवर जे फॉल्स न्यूज असतात, जे चुकीच्या माहिती असतात ते 5 ते 6 पटीने लवकर पसरतात लोकांमध्ये. मग ते ट्विटरच्या माध्यमाने असो, फेसबुकच्या माध्यमाने असो, व्हॉट्सअपच्या माध्यमाने असो, जे खोट्या खबरा राहतात त्या लवकर पसरतात. मग आपल्याकडे येते इन्फॉर्मेशन वॉर.
इन्फॉर्मेशन वॉर म्हणजे समजून चला दोन पक्ष आहेत. तर दोन पक्षामध्ये कोणता पक्ष जास्त तुमच्या समोर श्रेष्ठ असेल हे तुम्ही कसे ठरवाल? तर हे अगोदरच ठरवले जाते की तुम्ही तुमच्या ठिकाणी तुम्ही काय त्याचा जजमेंट ठेवणार किंवा तुम्ही तुमचा काय पक्ष मांडणार हे अगोदरच ठरवले जाते. ते असं आहे की दोन पक्षांचे वेगवेगळी माहिती आहेत, पण एका पक्षाने आपली जास्त माहिती मांडून ठेवली आहे लोकांसमोर आणि त्याने दुसऱ्या पक्षाची माहिती लोकांसमोर येऊ नाही दिली जास्त, किंवा त्याने दुसऱ्या पक्षाच्या माहितीला जॅम करून ठेवले. बऱ्याच ठिकाणी असं असते की कुठल्या रिजन मध्ये त्यांच्या लोकांना आपले मत सोशल मीडियावर न मांडता आले पाहिजे म्हणून त्या एरियाचा इंटरनेट बंद करण्यात येतो. किंवा पॉलिटिक्स मध्ये पण बघितलं आपण तर असं होते की दुसऱ्या पक्षांच्या बाबतीत जास्त माहिती लोकांसमोर आली नाही पाहिजे अशा प्रकारचे प्रयत्न असतात. मग ज्या पक्षाची माहिती जास्त लोकांच्या समोर आहे, लोक ते पक्ष जास्त बघतील, ते पक्ष जास्त ऐकतील, त्या पक्षाबद्दल जास्त वाचतील किंवा त्यांच्याबद्दल जास्त दिसेल लोकांना. मग जास्त पब्लिकला जास्त इन्फॉर्मेशन ज्या पक्षाची भेटली मग लोक त्या पक्षाने वळतील. अशा प्रकारे इन्फॉर्मेशन वॉर असतो की माझी माहिती किती जास्त ठिकाणी, किती जास्त लोकांपर्यंत, किती जास्त क्षेत्रांमध्ये, कानाकोपऱ्यांमध्ये माझी माहिती जास्त पसरली पाहिजे किंवा माझी चर्चा ज्या त्या ठिकाणी राहिली पाहिजे, अशा प्रकारची वॉर असते. तर हेच म्हणेल मी की आपण मोबाईलचा लिमिटेडच वापर केला पाहिजे आणि असं पण नाही आहे की सगळं मोबाईलमध्ये आहे ते आपल्या खराबीसाठीच आहे किंवा आपल्या विरुद्धातच आहे, असं पण नाही आहे. मोबाईलचे फायदे पण बरेच काही आहेत. आपण मोबाईलचा चांगला पण उपयोग करू शकतो, शिक्षणासाठी पण उपयोग करू शकतो, माहितीसाठी पण उपयोग करू शकतो, लोकांना कम्युनिकेट करण्यासाठी पण त्याचा उपयोग करू शकतो. मोबाईलचे बरेच उपयोग आहेत. तर असंच म्हणून मी आपलं शब्द संपवणार. थँक्यू. थँक्यू.